एक विशेष बातमी पाहूया। लोकसभा अध्यक्षांच्या वतीने सर्वात मोठी कारवाई केली गेली आहे। विरोधी पक्षांचे 92 खासदार या अधिवेशनात निलंबित केले गेलेत। संसदेच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याच्या प्रकरणावरून लोकसभेत गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत खासदारांवर ही कारवाई केली गेली आहे। पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट। 13 डिसेंबर 2023 संसदेच्या इतिहासातला काळा दिवस। एका तरुणाने प्रेक्षक गॅलरीतून थेट लोकसभा सभागृहात उडी घेतली आणि सोबत आणलेली स्मोक कॅन्डल पेटवली। त्याला आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली। चौकशी सुरू आहे, परंतु संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। संसदेसारख्या ठिकाणी जर सुरक्षित वाटत नसेल तर इतर ठिकाणी काय, हाच मुद्दा विरोधकांनी लावून धरला आणि थेट चर्चेची मागणी केली। विरोधी खासदारांनी सरकार विरोधात घोषणा देत थेट गदारोळ घातला। गदारोळाचा आज तिसरा दिवस होता, पण सरकारलाही सभागृहाचं काम पुढे रेटायचं होतं। मग काय, विरोधक आणि सरकारमध्ये हमरी-तुमरी झाली। लोकसभेत गोंधळ घातल्यामुळे सरकारने आज ऐतिहासिक कारवाई केली। 1-2 नव्हे तर विरोधी पक्षांच्या तब्बल 78 खासदारांचं एकाच दिवशी निलंबन करण्यात आलं। यात लोकसभेच्या 33 तर राज्यसभेच्या 45 खासदारांचा समावेश आहे। निलंबनाची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जातं। यापूर्वीच म्हणजे गेल्याच आठवड्यात 14 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। आता या सत्रातला निलंबनाचा आकडा चक्क 92 वर पोहोचला। आम्हाला केवळ आमचीच नाही तर पंतप्रधान, गृहमंत्री, उपराष्ट्रपती या सर्वांचीच काळजी आहे। त्या ठिकाणी काहीही घडू शकलं असतं, मात्र सुदैवाने त्या ठिकाणी काहीही घडलं नाही। सरकारने यापासून पळ काढू नये, त्यामुळे सरकार काही लपवतंय का असा सवाल निर्माण होतोय, असं आपचे खासदार राघव चड्डा यांनी म्हटलं। इस पे चर्चा हो, सदन में बयान हो। तमाम सांसद जो हैं वो गृह मंत्री जी का बयान चाहते हैं। एक बयान हो जाए और उसके बाद सदन अपनी कार्रवाई करेगा। लेकिन जितना सरकार इस मुद्दे से भाग रही है, वो एक बहुत बड़ा सवाल खड़ा करता है मन में कि सरकार आखिरकार छुपाना क्या चाहती है। भाजपच्या 3 राज्यातल्या यशानंतर विरोधकांच्या सर्व रणनीती अपयशी ठरल्या। त्यामुळे विरोधकांकडून गोंधळ घातला जातोय। बेरोजगार असल्यास असे कृत्य कोणी करेल का? खरं तर असं म्हणणंच दुर्दैवी आहे, असं राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं। मुझे तो बड़ा आश्चर्य लग रहा है, हैरत भी हो रही है। मतलब आप क्या कहना चाहते हो कि कोई भी बेरोजगार होगा तो इस प्रकार की हरकतें करेगा? मतलब ये तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। आप एक और भारत जोड़ो की बात करते हो और ये क्या भारत तोड़ने की बात हो रही है? लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन सरकार चालवणं महत्त्वाचं आहे, मात्र सध्याच्या सरकारने हुकुमशाहीचा कळस गाठलाय, असं म्हणत खासदार अधीर रंजन चौधरी यांनी टीका केली। विपक्ष को कॉन्फिडेंस में लेते हुए सदन चलाना हम लोग वाजिब समझते हैं और ये शोभनीय भी है। लेकिन आज की सरकार तानाशाही की चरम शिखर पर पहुंच गए हैं। उनके पास बहुमत है और बहुमत की साथ साथ बाहुबली की डंडा घुमा रहे हैं। सुरक्षेची मागणी फक्त विरोधी पक्षाची नसावी, ही संपूर्ण देशाची असायला हवी। इतकंच नाही, केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यायला हवी। 22 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची जबाबदारी तत्कालीन भाजप सरकारने घेतली होती। आजही भाजपचंच सरकार आहे। हाच फरक आजच्या आणि तेव्हाच्या भाजपात असल्याचं खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अधोरेखित केलं। 3 दिन बहस चली थी और उसके बाद प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी जी ने जवाब दिया। उन्होंने ये नहीं कहा कि मैं अखबार को जाकर अपना वक्तव्य दूंगा, उन्होंने ये नहीं कहा न्यूज़ चैनल को जाकर मैं बात करूंगा, उन्होंने कहा पार्लियामेंट की जिम्मेदारी मेरी, मैं पार्लियामेंट में आकर बात करूंगा। वही ध्यान उनको दिलाना चाह रही हूँ। उस समय भी बीजेपी थी, आज भी बीजेपी है, और दोनों में कितना जमीन आसमान का अंतर है। त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं खासदारांवर निलंबनाची कारवाई नंतर नेमके काय पडसाद पडतात, या घटनेवरून सुरक्षेसाठी काही पावले उचलली जातात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।